झी मराठी, चर्चाही होणारच। बंडखोर सेना पक्षाचा जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी भादोली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर आरती मिलिंद हिरवे यांना जाहीर पाठिंबा दिला। त्यांच्या नारळाची बाग या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं आवाहन बंडखोर सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी केलं। ते भादोली इथं आयोजित प्रचार सभेत बोलत होते। कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे। की वडगावला आमच्या सरकारी दवाखाना नाही, पण भादोल्यात आहे। कुत्रं चावलं म्हणजे आम्हाला भादोल्यालाच यायला लागते, म्हणजे अशा पद्धतीची तयारी भादोल्यात आहे। मी सावकार साहेबांच्या बद्दल 2च मिनिटं सांगेन। कोडोलीचा आमच्या मातंग समाजातला एक उमेदवार आहे विशांत महापुरे। पाठीमागच्या वेळेला ग्रामपंचायतचे सदस्य होते, ते अत्यंत साध्या घरातला व्यक्ती होता। राहायला घर सुद्धा व्यवस्थित नव्हतं। संधी मिळत नाही, संधी कुठे मिळते आणि का तुम्ही कुठल्या उमेदवाराला निवडून द्यायचं, एवढं 2च मिनिटात सांगतो बापू। विशांत महापुरे साहेबांसारख्या व्यक्तीला जिल्हा परिषदेला एससी वार्ड राखीव झाला म्हणून उभं केलं। जसं आज आरतीताई उभे आहे तशाच त्यावेळेला विशांत महापुरे आमचे उभे राहिले, जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्याच साध्या माणसाला समाज कल्याण समितीचं सभापती पद देऊन लाल दिव्याची गाडी त्याच्या घरापर्यंत आणण्याचं काम जर कुणी केलं असेल तर सावकर साहेबांनी केलंय। दुसरा उपकार आमच्या समाजावर असा आहे की आज आपल्याच गावचे LK अवघडे सर त्या 70 वर्षाच्या माणसाला युवा म्हणून उभा केलं आणि पंचायत समितीला जनसुरतच्या माध्यमातून प्रचंड बहुमतानं या ठिकाणी निवडून आणलं आणि त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे जाऊन 2014 साली 9 साली त्या ठिकाणी आमच्या इचलकरंजीच्या एका उमेदवाराला या ठिकाणी आमदार म्हणून याच कोरे साहेबांनी निवडून आणलं आणि आमदार केलं। ही ताकद जर कुणामध्ये असेल तर फक्त आणि फक्त कोरे साहेबांच्या जवळ आहे। आणि म्हणून आज आरतीताई इतक्या बोलल्या छान की विकास कशा पद्धतीने किती योजना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत। मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो की सावकार साहेबांनी अपारंपरिक ऊर्जा आणि फलोत्पादन मंत्रीपद घेतलं। साहेबांच्याकडे मंत्रीपद जेव्हा यायचं होतं तेव्हा ते मंत्रीपदच कुणाला माहित नव्हतं। सांगण्याचा मुद्दा असा आहे की काही माणसं पदामुळे मोठे होतात तर काही पद माणसामुळे मोठे होतात, तसं ते पदाला मोठं करणारी व्यक्ती आहे। आणि म्हणून तुम्ही जाता जाता एकच लक्षात ठेवा, ना जात ना पात नाही तर तो हात। फक्त लक्षात ठेवा, कशाचीच करू नका बात, एकच लक्षात ठेवा नारळाची बाग, कारण आपल्या पाठीशी आहे वारण्याचा वाद। धन्यवाद।